तुम्ही पाहता आहात महाराष्ट्र वाणी, जिथे तुम्हाला बातम्या पाहायला मिळतात. जनतेचा आवाज, राजकारण, समाजकारण, सामान्य लोकांचे प्रश्न, सुरक्षा, रोजगार, शेतकरी, व्यापार, विद्यार्थी या सर्वांवर प्रकाश टाकणारे एकच न्यूज चॅनल महाराष्ट्र वाणी. निवडणुकीचे बिगुल वाजले सर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काय परिस्थिती आहे आणि किती आपण जागा लढणार आहे? राष्ट्रवादी पार्टीचे जवळपास 115 वार्डामध्ये 240 फॉर्म आतापर्यंत त्या ठिकाणी आमचे वाटप झालेले आहेत आणि भरून सुद्धा आलेले आहेत. राष्ट्रवादी ह्या महानगरपालिका पूर्ण ताकदीने 115 वार्डात तयारी झालेली आहे आणि पूर्ण ताकदीने आम्ही लढणार आहोत. महायुतीची जी मीटिंग झाली आता सध्या, त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हाइट केलेलं नाही. त्याच्याबद्दल तुमची काही नाराजी वगैरे आहे का? काही नाराजी नाही. काल जी बैठक झाली ती फक्त सेनेसोबत झालेली आहे. आता आमच्यासोबत पण होईल. येणाऱ्या काही दिवसामध्ये पालकमंत्री साहेब असतील, सावे साहेब असतील, आमचे आमदार सतीश चव्हाण साहेब असतील, हे सगळेजण एकत्र बसून त्या संदर्भात बैठक घेऊन निर्णय घेतील. राष्ट्रवादीचे आता मुस्लिम बहुल विभाग भरपूर आहे आपल्या शहरावर. हो राष्ट्रवादीशी जुळलेले मुस्लिम कार्यकर्ते भरपूर आहेत. हो, तर त्यामध्ये त्यांना संपूर्ण तिकीट भेटणार आहेत का? 100% सर्वांना तिकीट मिळणार आहेत. जे इच्छुक असतील आणि जे निवडून येण्याची क्षमता असले अशा उमेदवारांना आम्ही 100% उमेदवारी त्या ठिकाणी देणार आहोत. आणि दादाच्या माध्यमाने अल्पसंख्याक समाजाला फार निधी आला होता. अल्पसंख्याक मौलाना आझादला आला आणि दुसऱ्या योजने सुद्धा आला. तर त्याकरता मुस्लिम बी अजितदादाच्या मागे भरपूर आहेत. त्याचा आपल्याला फायदा जास्त होणार आहे काय? नक्कीच दादाने जे अल्पसंख्याक समाजासाठी जे काम केलंय, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ असेल, माटी असेल, असे बरेचसे ज्या योजना आहेत दादाने त्या ठिकाणी काम केलेलं आहे. नक्कीच त्या भागामध्ये जर नगरसेवक जास्तीत जास्त निवडून आलं तर त्या भागासाठी विकासासाठी दादाकडून मोठ्या प्रमाणे निधी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. त्या भागाचा विकास सुद्धा मोठ्या प्रमाणे होऊ शकतात. भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यासोबत जर तुम्ही नाही गेले तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासोबत तुम्ही जाणार आहात? आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत. पहिले आज महायुती म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलणी करणार आहोत. त्यानंतर जो काही निर्णय होईल आणि वरिष्ठांशी चर्चा करून तो आपल्याला निर्णय करता येईल. महायुतीमध्ये तुम्हाला किती जागेची आशा आहे त्यांच्यावर? आज मी ती संख्याबळ आपल्याला सांगू शकत नाही, कारण की तिन्ही पक्षाचे नेते एकमेकांसोबत जोपर्यंत बसत नाही, जोपर्यंत चर्चा होत नाही, तोपर्यंत आज ती संख्या सांगणं योग्य नाही.